नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. खरं तर निवडणुकीच्या ह्या टप्प्यावरती अशा पद्धतीचं सेगमेंट हा अनेकांच्या मनामध्ये आणि काही जणांच्या भुवया पण उंचवणार आहे. काहींना तो PR वाटेल, विच इज नॉट. याच्यामध्ये असं आहे की प्रणिती सुशीलकुमार शिंदे किंवा पंकजाताई गोपीनाथ मुंडे किंवा अगदी मेघना बोर्डीकरसुद्धा ह्या राजकारणात आल्या आणि त्या स्थिरावल्या. परंतु आत्ता मी ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय बघतो आहे तर पूर्वा दिलीप वळसे पाटील, अंकिता हर्षवर्धन पाटील ज्या स्वतः जिल्हा परिषदेचे मेंबर राहिलेले आहेत, किंवा तिकडे शिवानी वडेट्टीवार किंवा सुप्रिया सुळे यांची पण कन्या ह्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आहे. आणि अशा बऱ्याच जणांची यादी आपण काढली तर अगदी काही नावं तुम्हालाही लगेच लक्षात आली असतील. यातली एक सर्वसाधारण कॉमन बाब काय तर ह्या सगळ्या उच्च शिक्षित आहेत. आणि आत्ताची जनरेशन जशा पद्धतीनं ह्या निवडणुकीकडे बघते कदाचित त्यासुद्धा तशाच पद्धतीनं विचार करत असतील. प्रचलित राजकारणापेक्षा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो किंवा कदाचित असंही होते. म्हणजे पूर्वाबद्दल मी असं म्हणू शकतो की आम्ही जेव्हा तास दीड तास गप्पा मारल्या तेव्हा मला असं वाटलं की साधारण प्रस्थापित राजकारणापेक्षा पूर्वाची विचार करण्याची पद्धती फार वेगळी आहे. शिवानी वडेट्टीवार आणखी वेगळ्या कॉन्सेप्टमध्ये विचार करतात. सो म्हणून आज आपण खूपच लाईट पण महत्त्वाचा गंभीर अशी चर्चा, कॉफी पण आमच्याबरोबर अशी चर्चा करणार आहोत. आणि आपल्या पहिल्याच भागामध्ये म्हणजे जिल्हा परिषद सदस्य म्हणून कसा होता अनुभव? जिल्हा परिषदेमध्ये खूप ग्रासरूट लेवलचं काम बघावं लागतं. म्हणजे माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बावडा लाखेवाडीमध्ये 25 गावं होती आणि पूर्ण समस्या म्हणजे राईट फ्रॉम जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, मेडिकल असेल, हेल्थ केअर असेल, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असेल आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक माझा सहभाग त्यांच्या सुखदुःखामध्ये. त्यामुळे हे होलिस्टिक एक त्यांची फॅमिली मेंबर म्हणून मी पूर्णपणे कार्यरत होते. त्यामुळे अनुभव खूप चांगला होता आणि एक ॲब्सोल्यूट ग्रासरूट लेवलचा अनुभव हा जिल्हा परिषदेमध्ये माझा होता. ते पण आपण असं की आपल्याला ते फिलिंग्ज येत नाहीत. कारण आपण काही जिल्हा, आता माझी पण मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेली नाही आहेत. त्यांना आता मराठी माध्यमातले शब्द म्हणा म्हटलं की त्यांना खूप जड जातं. तर हा जो कनेक्ट आहे तो मिळणं एवढं सोपं नसतं ना. की ठीक आहे, प्रश्न कळतात आपल्याला, शौचालयाचा विषय किंवा आरोग्याच्या केंद्रामध्ये औषधच उपलब्ध नाही. म्हणजे की जनरली जिल्हा परिषद सदस्याला काय की ग्रामीण भागातले रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा ह्या गोष्टी बघायला लागतात. तर तो जेव्हा आपण सदस्य झालात तेव्हा मग पहिला इंटरॅक्शन जे झालं ते कसं होतं? नाही, माझं कसं झालं, माझा जन्म बावड्यात झालाय. ओके. म्हणजे आमचा जो एक वाडा आहे ज्याच्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्र, आम्ही एक 40-50 लोकांचं कुटुंब आम्ही एकत्र राहत होतो. आणि मी लहानपणापासून मी 3 वर्षाची होईपर्यंत मी वाड्यातच होते, बावड्यातच आम्ही राहत होतो. कनेक्ट तुटलेला नव्हता. आणि शेवटी आज आपण 3 पिढ्या झालं, 1952 सालापासून पूर्ण पाटील परिवार हा समाजसेवेमध्ये चांगल्या प्रकारे तो अग्रेसर आहे. लहानपणापासून मी म्हणजे बघत आलेली आहे की घरी सगळेजण येतात, काय प्रश्न आहेत, सगळ्या कार्यकर्त्यांची असेल, पदाधिकाऱ्यांची ओळख होती. आणि बावडा गाव म्हणजे आम्ही मुंबईला नंतर जेव्हा शिफ्ट झालो तरी आम्ही दर वीकेंडला शनिवार रविवार आम्ही कंपल्सरी बावड्याला यायचोच. त्याच्यामुळे आमच्या वाड्याच्या शेजारी एक आमचे दिलीप टोंगळेंची मिसळ होती, तर ती कंपल्सरी दर आठवड्यातनं 2दा खायचीच. त्यांचा एक पेढा फेमस होता, तो खायचाच. म्हणजे प्रत्येकाची एक नाळ आमची जोडली गेलेली होती. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी जेव्हा काम करायला लागले तेव्हा एक ऑफकोर्स ऑफिशियल पोस्ट असल्यामुळे एक प्रोटोकॉल आला. त्या गोष्टीचं गांभीर्य अजून जास्त लक्षात आलं, कारण तोपर्यंत मी बॅकएंड सगळं माझ्या वडिलांचं काम बघत होते. तर पुढे आल्यानंतर मग ॲक्च्युअल ग्रासरूट लेवलचे विषय जे आहेत ते मला समोर आले आणि मग त्याच्यावरती आम्ही मग जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला. पण तो काळ कठीण होता, कारण सरकार विरोधामध्ये होतं. त्याच्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये अक्षरशः 10 लाखाचा निधी आणण्यासाठी सुद्धा म्हणजे एवढा घसा कोरडा होईपर्यंत भांडावं लागायचं. पण मला वाटते की एका यंग म्हणजे सोशल वर्करसाठी किंवा यंग पॉलिटिशियनसाठी तो संघर्ष जेव्हा लवकर येतो तो एक ग्रूमिंग प्रोसेस चांगली झाली. ओके. पण पहिली आमसभा झाली मग जिल्हा परिषदेची तेव्हा? नाही, झाली तेव्हा खूप संघर्ष होता. पहिल्याच ग्रामसभेमध्ये? हो हो हो, पहिल्या ग्रामसभेमध्ये संघर्ष होता. म्हणजे तेव्हा समिती निवड होती आणि मी स्थायी समितीसाठी माझा अर्ज भरला. मग त्याच्यामध्ये पण बरंचसं राजकारण झालं. मुद्दामून 3 फॉर्म आले. मग मुद्दामून मला तिथून म्हणजे एक वातावरण निर्मिती झाली. मग मी शेवटी ठरवलं की माझं
मी सभागृहामध्ये गेले होते आणि मला तो विषय एकदम वेगळ्या ह्याला न्यायचा नव्हता, म्हणून मी म्हटलं ठीक आहे, मीच माघार घेते. अच्छा, ती पहिली तुम्ही निवड सोडून दिली? नाही, मी मग स्थायी कारण माझ्याकडे 2.5 वर्ष होते, त्यामुळे मग मी म्हटलं ठीक आहे, आपल्याला शेवटी काम करायचं आहे, आपल्याला आपल्या गटासाठी निधी मंजूर करून आणायचा आहे, लोकांचे प्रश्न मार्गी लावायचे. तर ते स्थायी समिती म्हणजे एक थोडी ग्लॅमरस समिती सॉर्ट ऑफ असते. प्रत्येक जिल्हा परिषद घ्या तुम्ही, कॉर्पोरेशन घ्या, तर ते त्याच्यामध्ये झालं बरंचसं राजकारण. पण तो मी जसं म्हणते, तो एक जो लवकर अशा पद्धतीची जेव्हा ठेच पोचते किंवा जो संघर्ष करावा लागतो, त्यातून खरी लिडरशिप तयार होते. तुम्हाला याची कल्पना असेल की यशवंतरावांनी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांची कल्पना मांडली तेव्हा ते फक्त सत्तेचं विभाजन नव्हतं, एकतर नेतृत्व तयार व्हावं. सुरुवातीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हा आमदारा एवढाच ताकदीचा होता, सदस्यांनाही खूप मान होता. नंतर मग राज्यमंत्री पदाचा दर्जा आला, त्याच्यावरही मध्येच वाद झाले, ती लाल गाडी काढून घेतली वगैरे. सो जिल्हा परिषदांचा रिलेव्हन्स आज आहे ना, निश्चित पद्धतीने आहे, कारण तेवढे अधिकार आहेत. मे बी मागच्या म्हणजे एक 30-40 वर्षापूर्वी जरा जास्त होता असं मी ऐकलंय, पण आता रेलेव्हन्स तर आहे, तेवढं महत्व आहे त्या पदाला. आणि शेवटी हे मायक्रो लेवलचं काम आहे जिल्हा परिषद म्हणून, कारण आमदारकी असेल, खासदारकी असेल, हे थोडंसं तुमचं ते लेयर्स मोठे होतात, तुमचा मतदारसंघ मोठा होतो, तुमचे वोटर बेस एक मोठा होतो. पण जिल्हा परिषद हे मायक्रो लेवलला काम करण्याची संधी चांगली आहे आणि डायरेक्ट जो एक ग्रासरूटचा कनेक्ट असतो तो खूप चांगल्या पद्धतीने निर्माण होतो. राईट. मग आता ही प्रश्न जे जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्हाला दिसले ते काय साधारणपणे महाराष्ट्रात, कारण पश्चिम महाराष्ट्रातले प्रश्न कदाचित मराठवाड्यापेक्षा फार वेगळे असू शकतात. कसं झालं, मी जेव्हा निवडून आले आणि त्याच्यानंतर 1 वर्षानंतर कोविड झाला. अच्छा, कोविड म्हणजे लॉकडाऊन फेज 1 स्टार्ट झाला, तर त्याच्यामध्ये सगळ्यात मेजर चॅलेंज होतं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर. आपल्या म्हणजे ते पश्चिम महाराष्ट्र नाही पण अख्ख्या देशामध्येच आपलं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर एवढं स्ट्रॉंग नव्हतं. वेरॅज आपले डॉक्टर्स किंवा ते एक्सपर्टीज खूप चांगले होते, पण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण कुठेतरी कमी पडत असल्यामुळे तो एक जरा मोठा लॅक्युना आपल्या ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये दिसला. पण जगामध्ये कुणीच ह्या पॅन्डेमिकला फेस करायला तयार नव्हतं. म्हणजे तुम्ही वेस्टर्न कंट्रीजमध्ये सुद्धा बघितलं तर त्यांची पण हेल्थकेअर सिस्टम कोलॅप्स झाली होती. तर इंडियातली तर बट ऑब्वियस इथे एवढं पॉप्युलेशन आहे आणि तो कोविडचा एवढा म्हणजे मॅसिव्ह स्प्रेड होता पॉझिटिव्ह केसेसचा, त्यामुळे तो एक डिफिकल्ट फेज होता. पण मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या कंट्रीमध्ये सुधारण्याची अत्यंत गरज आहे. राईट. तुमचं शिक्षण कुठे झालं? मी माझं मास्टर्स लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. प्राथमिक मी मुंबईमध्ये. पूर्ण हो, मुंबईमध्ये. मुंबईत कुठली शाळा? मी सेंट ॲन्स कुलाबा. त्याच्यानंतर मग काही बऱ्याच वर्ष मुंबईत होते, त्याच्यानंतर पुण्यामध्ये काही वर्ष स्कूलिंग झालं, कारण आम्ही पुण्यात परत शिफ्ट झालो, कारण आमची बाकीची एक्सटेंडेड फॅमिली सगळी तिथे होती. नंतर मग फर्ग्युसन कॉलेजमध्ये ज्युनियर म्हणजे 11th 12th आणि त्यानंतर सिम्बायसिसमध्ये अंडरग्रॅड, आणि मग मी लंडनला गेले. आणि पीजी तुम्ही कशात केलं? मी मास्टर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. ओके. काय म्हणजे स्ट्रॅटेजी, पॉलिटिकल स्ट्रॅटेजी, सोशल बिझनेस? नाही. हां. अच्छा, मला एक सांगा की म्हणजे माझं स्वतःचं वैकार, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळं इंटरनॅशनल कॉन्सेप्टमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचं जेव्हा मानांकन आपण करतो की सो अँड सो पद्धतीने GDPचा ग्रोथ होतो वगैरे, तर मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे फेस्टिव्ह सीझन्स आणि ॲग्रिकल्चर पण आपण एक साधारणपणे गृहीत धरतो की GDPमध्ये त्याचा जो वाटा आहे, आपल्याकडे काही एक्झॅक्ट फिगर्स येत नाहीत. तर मला नेहमी असं वाटतं की इंटरनॅशनल परिमाणामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचं आकलन आपण करायला गेलो की त्याचा हमखास चकवा बसतो असं जाणवतं. म्हणजे एक तर पॅरलल इकॉनॉमी आपल्याकडे चालत राहते, त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये कितीही तुम्ही प्रयत्न केला तर ते आणता येत नाही. आपल्या इथे कसं झालंय ना की आपण जेव्हा इकॉनॉमी किंवा GDPचे सगळे जेव्हा पॅरामीटर्स आपण स्टडी करतो, इंडियामध्ये अनस्ट्रक्चर्ड बिझनेसेस एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट रेग्युलराईज करू शकत नाही टिल टुडे अँड इट इज नॉट पॉसिबल. कारण एकतर आपल्याकडे ऑलमोस्ट 70% ऑड रुरल इकॉनॉमी आहे, रुरल बिझनेसेस आहेत. अर्बन सिटीजमध्ये पण तुम्ही सगळे बिझनेसेस असे काही एकदम कॉर्पोरेट फंक्शन असे करतात असं नाही. त्याच्यामुळे हे अनस्ट्रक्चर्ड बिझनेसेसमुळे आज तुम्ही गेज करू शकत नाही की म्हणजे आपला GDPचा ग्रोथ किती पद्धतीने होऊ शकतो किंवा आपलं कॉन्ट्रीब्युशन काय होऊ शकतं किंवा कोणते असे पॅरामीटर्स आहेत ज्याच्यामुळे आज आपली इकॉनॉमी फ्लक्च्युएट होऊ शकते. म्हणजे कधी कधी असा एक काहीतरी सर्ज येतो, तर तुम्ही सेन्सेक्स किंवा निफ्टी पण बघितलं तर मॅसिव्ह व्हॉलेटॅलिटी आहे. तर एवढी व्हॉलेटॅलिटी म्हणजे इन द वेस्ट
यू विल प्रॉब्ली ओनली ऑब्झर्व जेव्हा एक खूप मॅसिव्ह डिप्रेशन येतं किंवा इकॉनॉमी पूर्ण कोलॅप्स होते, पण इंडियामध्ये हे म्हणजे पॉलिटिकल इन्स्टेबिलिटीजमुळे कनेक्टेड विथ द शेअर मार्केट. येस, सो शेअर मार्केट तेवढ्या पद्धतीने व्हॉलेटाईल आहे आणि आपल्या अनस्ट्रक्चर्ड बिझनेसेस असतील त्याच्यामुळे हे. पण ह्याच्यावरती आय डोंट थिंक गव्हर्नमेंटला कोणत्या पद्धतीने कॅप करू शकतात, कारण इट्स. But can we say that share market is a true reflection of Indian economy? I don't think so. You don't think so? I don't think so because Despite share market, people's, I think share market is a perception market. It's a perception. It's not a very it's what you sell. तर मी आता कोणता विषय असेल, आता ते व्हॉट यू सेल, आता आम्ही ह्या पॉलिटिकल किंवा सोशल ह्याच्यामध्ये असेल तर वी व्हेरी वेल नो दॅट यू नो कुठली गोष्ट किंवा कोणता प्रोडक्ट असतो तर तुम्ही किंवा कुठली आयडियोलॉजी असते, हाऊ इज इट दॅट हाऊ यू पोर्ट्रेट, तुम्ही ते कसं मांडता त्याच्या बेसिसवर असतं. सो आय फील शेअर मार्केट मेजरली इट्स अ व्हेरी सेंटिमेंट ओरिएंटेड आणि परसेप्शन ओरिएंटेड मार्केट. तुम्ही इंट्राडे वगैरे करता? डू यू बिलीव्ह? I used whether to. you have a time or No. I used to. I enjoyed. I mean, I have studied markets very closely. Okay. आणि जेव्हा मी लंडनमध्ये होते तर तेव्हा मी लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये आणि मग परत आल्यानंतर आय वॉज क्वाईट इंटरेस्टेड, कारण माझा इंटरेस्ट प्रायमा फेसी हा स्टॉक एक्सचेंजमध्ये भरपूर राहिलेला even आहे. till today? टुडे आय डोंट हॅव दॅट मच अमाऊंट ऑफ टाइम दॅट आय कॅन गिव्ह. पण मी पहिले एक ऑलमोस्ट 10 years बॅक आय वॉज क्वाईट इन टू इट. पण युकेचं तुम्ही बोलले का, युकेची फेडरल बँक तिचं एकूणच अर्थव्यवस्थेतला वाटा किंवा अमेरिकन फेडरल बँकेचा अर्थव्यवस्थेतला वाटा आणि आरबीआयचे रेग्युलेशन ह्या कॉन्सेप्टमध्ये भारतीय सिस्टममध्ये काय मत आहे तुमचं? वेदर द सेबीज आर रिअली कॉम्पिटंट टू लुक आफ्टर अँड हॅव अ कंट्रोल ओव्हर एव्हरीथिंग, इवन द आरबीआय हॅज अ कंट्रोल ओव्हर एव्हरीथिंग. व्हॉट डू यू से? I think, I mean, be it the finance department or the whole regulatory framework, they have tried very hard to get everything under one umbrella. पण जसं मी म्हटलं, आपली थोडी इकॉनॉमिक सिस्टम कॉम्प्लेक्स आहे आणि खूप पॅरलल इकॉनॉमीज रन होतात आणि आपल्या इथे व्हॉलेटॅलिटी इन एव्हरी ॲस्पेक्ट खूप जास्त आहे, स्टेबिलिटी नाही आहे. कारण आता मी शुगर इंडस्ट्रीमध्ये पण मेंबर ऑफ इंडियन शुगर मिल्स असोसिएशन आणि आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पॉलिसी मेकिंगवरती ॲडवाईस करतो. एव्हरी मंथ वी हॅव अ मीटिंग. Whether they really listen? They do. I believe that they see. No, they do. It takes a lot of convincing, but they do. Karan, it's a serious body that functions at a national level, and we are around 42 members. आणि everyone we right from UP, महाराष्ट्र. What you are saying की ते लक्ष देतात म्हणजे? येस, ते लक्ष देतात. पॉलिसी असेल किंवा स्टॉक होल्डिंग बाबतीतले असतील विषय किंवा एथेनॉल ब्लेंडिंग पॉलिसीचे निर्णय असतील किंवा आता समजा एखाद्या वर्षी समजा ड्रॉट पिरियड असेल तर आम्ही कोणते काही सजेशन्स पुटफोर्थ केले, एक्सपोर्ट रिलेटेड काही पुटफोर्थ केले, तर ॲटलिस्ट 7 out of 10 times आमच्या बऱ्याचशा गोष्टी अग्री होतात. इथेनॉल ब्लेंडिंग आपण आता काय 25% करतो ना, काय 15%? आपण आता 11%ला आहोत इंडिया, आणि आपलं टार्गेट बाय 2027-2028 इज अराउंड 20%. ओके, 20%. येस, इट कॅन बी मोर ऑल्सो. आता आपण ऑलरेडी म्हणजे ओव्हर अचीव्ह केलंय इंडियानी ते फिगर्स 11%, पण येणाऱ्या काळामध्ये वी विल गेट टू अराउंड 20 to 25% डेफिनेटली. आता काही 65 रुपये प्रति लिटर देतो ना आपण अप्रॉक्सिमेटली. आणि त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो? शेवटी कसं होतं, तो रिअलायझेशनचा फॅक्टर येतो. आज आपल्याकडे FRPची पॉलिसी म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर फेअर अँड. मला हे पण कळलं नाही की मला असं कोणीतरी सांगितलं की गुजरातमध्ये FRPची पॉलिसी नाहीये, म्हणून मी असं गृहीत धरलं होतं की पॅन इंडिया पॉलिसी. नाही, हे महाराष्ट्र. इज इट ट्रू? येस, ते प्रत्येक स्टेटमध्ये ह्या बाबतीतल्या वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत. तर महाराष्ट्रामध्ये FRPची पॉलिसी आहे ज्याच्यामध्ये जास्ती, कारण शुगरकेन हा एक सेन्सिटिव्ह क्रॉप आहे आणि आता तुम्ही बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र हा डॉमिनेट्स द होल शुगर इंडस्ट्री मार्केट आणि त्याच्यामुळे मग सेन्सिटिव्ह क्रॉप असल्यामुळे मग तो FRP बाबतीतला एक डिसिजन मला वाटतं 2007 का 8 साली इफ आय एम नॉट रॉंग घेतला होता. आपला ब्लेंडिंगचा विषय सुरू होता, त्यामुळे एक्स्ट्रा पैसे मिळतात शेतकऱ्याला. टनेजमध्ये किती वाढवते साधारणपणे? इट डिपेंड्स ॲक्च्युली, म्हणजे तुमचा तो जो रिअलायझेशन रेट असतो, कारण आता कसं होतं ना, MSP 31 रुपीज आहे. तुम्ही आज तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जर बघितलं तर अराउंड 36 रुपीज येतं. तर आता गव्हर्नमेंट काय म्हणतंय की तुम्ही ज्यूस टू एथेनॉलला पण प्रमोट करतायत, बी हेवी टू एथेनॉलला प्रमोट करतायत, तर ते यू आर सेलिंग ॲट अ मच हायर रेट. तर अप्रॉक्सिमेटली शुगर फार्मर्सला त्याचा बेनिफिट होतोच, पण त्याबरोबर इंडस्ट्री पण थोड्याशा
म्हणजे फायनान्शियली थोड्याशा स्टेबल राहतात. फायनान्शियल वायबिलिटी इंडस्ट्रीची पण वाढते त्याने. म्हणजे पर टनेजमध्ये किती फरक पडतो? आता किती रुपयाने आपण इथेनॉल ब्लेंडिंगमुळे, आता समजा 11% आहे, आपल्याला 64 रुपये प्रति लिटर मिळतात, तर पर टनमध्ये शेतकऱ्यांना नाही, आता कसं होतं मी तेच तुम्हाला सांगते की आता जो FRPचा नॉर्म आहे ना, त्याच्यामध्ये प्रत्येक कारखाना म्हणजे दरवर्षी हा रेट चेंज होत राहतो. ऑब्व्हियसली, पण वेस्टर्न महाराष्ट्रात एक साधारणपणे एक रेंज आहे ना. रेंज जरी असली तरी आज ओव्हर अँड अबव, म्हणजे आता आम्ही आमच्या कारखान्यांना हॅवेस ऑलमोस्ट 2900 रुपये दर दिला. ओके. तर विच इज कोल्हापुरात चांगला दर देतात. पण कोल्हापूरमध्ये तुमचं म्हणजे ओव्हरऑल रिकव्हरी पण जास्त. हाही मला कळलेलं नाही, उजनीच्या पट्ट्यात राहून रिकव्हरी कशी कमी. हो, नाही, उजनीचं म्हणजे ते थोडंसं पाण्याचं नियोजन, उजनी धरण हे तुम्ही मॅनेज करता. नाही, मॅनेज नाही करत. पाण्याचा इश्यू इकडे थोडा आहेच, कारण त्या पट्ट्यामध्ये सोलापूर जिल्हा आहे जो जिथे थोडं ड्रॉट प्रोन सिच्युएशन नेहमी असते, आणि सोलापूर आणि मराठवाडा हेच नेहमी महाराष्ट्रातले जे शुगरकेनचे फिगर्स आहेत हे फ्लक्च्युएट होण्यामागे हे दोन मेजर आपले जिल्हा म्हणजे हे डिस्ट्रिक्ट्स आहेत. अच्छा, मला आरोप नाही करायचा, म्हणजे तुम्ही मॅनेज करत आहात असं मला अजिबात म्हणायचं नाही, पण रिकव्हरी मॅनेज करता येते का? नाही, फार ब्लंट आहे हा क्वेश्चन. नाही, आय डोंट थिंक सो. कारण शेवटी ते प्रत्येक म्हणजे आज तेवढे क्लॅरिटी, पॅरामीटर्स आणि ट्रान्सपरन्सी प्रत्येक सिस्टममध्ये आहे. अच्छा, आणखीन एक मुद्दा आहे की गुजरातमध्ये FRP नसल्यामुळे प्लेज लोन जे आपण घेतो त्याचा इंटरेस्ट आपल्याला पे करायला लागतो, त्याचा अंतिम तोटा हा शेतकऱ्यांनाच होतो असं म्हणतात. कारण शेवटी तुम्हाला ते इंटरेस्ट तर त्या संबंधित बँकांना द्यावाच लागतो, आणि म्हणून FRPची रक्कम आपण एकदम देत असल्यामुळं 2900 तुम्ही दर दिला, तर पहिला हप्ता कितीचा दिला तुम्ही? अराउंड आम्ही काय केलं, आधी 2200 दिले, मग परत 2700 अनाऊन्स केलेला, आणि मग आता परत 2900, मग परत अजून. पण ह्या प्लेज लोनचा काही फरक पडतो का भाई? साखर कारखानदारी होती महाराष्ट्राच्या, प्लेज लोनचं काही प्लेज लोन काय होतं, तुम्हाला शेवटी कारखाना चालवायचा असेल तर तुमचे ओव्हरहेड कॉस्ट खूप असतात. कारखाना सुरू करण्यासाठी पण तुम्हाला म्हणजे तुम्हाला HNTचे पेमेंट्स असतील, ते सगळे तुम्हाला कारखाना सुरू व्हायच्या 1.5-2 महिने आधी करावे लागतात. तर त्या सगळे जे यंत्रणा आहेत त्या सगळ्या बोलवून करून, मॅनेजमेंट करून त्यांना ॲडव्हान्सेस वगैरे, तर आणि त्याच्यामध्ये ही इंडस्ट्री काय 12 मंथ इंडस्ट्री नाही आहे. ठीक आहे, आता एथेनॉल पॉलिसी फेवरेबल असल्यामुळे तरी बऱ्यापैकी फॅक्टरीज जूनपर्यंत 7-8 महिने तर होतात की नाही? तसं शुगर क्रशिंग पश्चिम महाराष्ट्रामध्ये एप्रिल फर्स्ट वीक टू सेकंड वीक पर्यंत कम्फर्टेबली चालतं, नोव्हेंबर टू एप्रिल, आणि त्याच्यानंतर मग तुमची डिस्टिलरी. आता काही शुगर फॅक्टरीज चालतात थोड्याशा, म्हणजे मे जून पर्यंत सुरू असतात, त्यांच्या तिकडे केन अवेलेबिलिटी असते, पण साधारणतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर एप्रिल फर्स्ट वीक पर्यंत कारखाने चालतात, आणि नंतर मग 2-3 महिने नाही, मग नंतर मग एथेनॉल तुमचं सुरू असतं. एथेनॉलचे टेंडर्स भरलेले असतात, तर मग ते सगळं सप्लाय वगैरे ती प्रोसेस. पण आता तुम्हाला जो सगळ्यात अडचणीचा मुद्दा ठरला तेच तुमच्याच साखर कारखान्याचं व्यवस्थापन, तिथे कुठे चुका झाल्या? इन द सेन्स तुम्ही काही बिलं देऊ शकला नाही. हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात तो प्रचाराचा भाग झाला ना, की साखर कारखाने किंवा सहकारी चळवळ त्यांना नीट चालवता आली नाही. आय रिअली डोंट नो, कारण साखर कारखाने चालवणं हे डिफिकल्ट गोष्ट आहे, हे मला मान्य आहे, पण काही लोकांची उदाहरणं दिसतात आपल्याला की त्यांनी खूपच सक्सेसफुली कारखाने चालवले. नाही, कसं असतं की ह्या सगळा पॉलिटिकल भाग राहतो. तुम्ही आज हे विरोधक काय बोलतात त्याच्यापेक्षा शेतकरी काय बोलतात किंवा सभासद जे आमच्या कारखान्याचे ते काय बोलतात, तुम्ही ते जर विचारलं तर आमचे सगळे पेमेंट्स हे एप्रिल महिन्यामध्ये सगळे क्लिअर झालेले, आणि त्याचबरोबर आता दिवाळीचा पगार असेल, बोनस असेल, आणि वाढीव जो 200 रुपये आम्ही दर जाहीर केला तो सगळा आमचा दिवाळीच्या आधीच सगळ्या गोष्टीचा क्लिअर झालाय. रादर आमचे जे विरोधक आहेत, म्हणजे आपला अजून म्हणजे शुगर इंडस्ट्री रिलेटेड डिस्कशन आहे, पण पॉलिटिकल विषय आल्यामुळे आमचे जे विरोधक आहेत, जे छत्रपती कारखान्याचं जे व्यवस्थापक बघतात, तिथे जर तुम्ही बघितलं तर तिथे सगळ्या गोष्टी, त्या कारखान्याची जर सिच्युएशन बघितली तर आज त्यांचे 14 वर्ष झालं इलेक्शन झालेले नाहीयेत, 2 वर्ष झालं त्यांची सर्वसाधारण सभा झालेली नाहीये. आज तिकडे खूप शेतकऱ्यांवरती, सभासदांवरती, त्या कारखान्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय शेतकऱ्यांवरती. पण आता आम्ही ते विषय कसं होतं, आता ते इलेक्शन वातावरण असल्यामुळे तो सगळीकडे तो चर्चेचा मोठा विषय. तशा मीटिंग घ्यायला पाहिजे, ते कागदोपत्र दाखवतात का मग कशा बाबतीत? ह्या सगळ्या सहकार कायद्याप्रमाणे तर नाही, आमच्या बाबतीतलं हे आता उगाच उठवल्या गोष्टी एक रूमर पसरवण्याचं काम केले, पण शेतकरी वर्ग, सभासद वर्ग त्यांना सगळ्यांना माहिती आहे, आणि त्यांचा शेवटी विश्वास आहे. आज आम्हाला आता आमचे आजोबा 1952 सालांपासून राजकारण करत होते, माझे वडील 95 सालापासून करत होते, दोन्ही साखर प्रायव्हेट कारखाना सहकारी माझ्या आजोबांनी केला, जो आमचा कर्मयोगी साखर कारखाना आहे. आणि युजली काय करायला आमचे विरोधक काय करतात की
सहकारी कारखाना घेतात आणि तो प्रायव्हेट करतात. आम्ही त्या उलट केलं का, कारण शेवटी आम्हाला इथल्या शेतकऱ्यांचं हित जपायचं होतं. इकडच्या शेतकऱ्यांना अजून 2 पैसे कसे मिळू शकतात त्या गोष्टी सगळ्या डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय माझ्या आजोबांनी घेतला आणि माझ्या वडिलांनी 1999 साली निराभीमा सहकारी साखर कारखाना झाला. दोन्ही कारखाने उत्तम चाललेत, सगळे पेमेंट व्यवस्थित झालेले आहेत. आज माझे वडील नॅशनल फेडरेशनचे प्रेसिडेंट म्हणून पण काम करतात. आता हे काही गोष्टी जेव्हा तुम्ही चांगल्या इंडस्ट्रीमध्ये करत असता ते अशा ना कुठल्या पद्धतीने काही लोकांना ते मला वाटतं काय वाचता तुम्ही आणखी? तुम्हाला वेळ मिळतो वाचायला? मी आधी वाचायचे, आता फक्त न्यूजपेपर वाचते. आधी काय वाचायचे? आधी थोडं डिपेंड्स, असे वेगवेगळे काय काय बुक्स असतील हे असतील, पण आता ऍक्च्युली मागच्या 5-8 वर्षामध्ये अजिबातच नाही. म्हणजे आता काय झालं, एकतर स्केड्यूल एवढं हेक्टिक झाले, ट्रॅव्हलिंग खूप जास्त होतं आणि व्याप सगळा एवढा वाढला, जबाबदाऱ्या खूप वाढल्या, त्याच्यामुळे आता तो स्थिरपणा की बाबा एका ठिकाणी बसून 3 तास वाचण्याची जी एक पूर्वीचा एक जो वेळ असायचा तो असा नाही मिळत आता. हे पंकजांना पण अर्थात त्या फार मंत्रिपदापर्यंत गेलं, त्यांना पण फार डिफिकल्ट गेलं होतं ॲज अ वुमन म्हणून ना, कारण त्यांच्या वडिलांची लिगसी आणि त्यांना सतत गोपीनाथरावांना लोकांना भेटायचं आणि लोकांना राहायची सवय होती. पंकजांना ते खूप जड गेलं नंतर. म्हणजे मला माझं जे पर्सनल त्यांच्याबद्दल जाणं, असा त्रास होतो कधी? म्हणजे लोकांचे एक्सपेक्टेशन खूप असतात, भलेही ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून असेल. नाही, एक्सपेक्टेशन खूप असतात, कारण काय असतं की जेव्हा तुम्ही एक फॅमिली लेगसी म्हणून येता आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही एक महिला असता, शेवटी जी गोष्ट पुरुष करू शकते ती महिला डेफिनेटली करू शकते. आज तुम्ही राजकारण समाजकारण घ्या किंवा बिझनेस घ्या, करू शकतो, पण लोकांचा परसेप्शन किती म्हटलं तरी तो थोडा वेगळा असतो. तरी इंदापूर तालुका त्या बाबतीत थोडा प्रोग्रेसिव्ह आहे, कारण सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि शेवटी कसं असतं की आमच्या इथे हेलिकॉप्टर लँडिंगचा कॉन्सेप्ट कधीच नाही आणि आमच्या वडिलांनी किंवा माझ्या आईंनी पण हा कधी प्रमोट केला नाही. म्हणजे हा आम्हाला नेहमी ऑप्शन होता. आम्हाला ते नेहमी म्हणायचे, म्हणजे एज्युकेशन पण काय आम्ही पॉलिटिकल सायन्स किंवा ह्याच्यामध्ये घेतलं नाही. आम्हाला नेहमी सांगायचे की तुम्ही एक तुमचा इंडिपेंडंट बिझनेस सेटअप करा आणि नंतर तुम्हाला इच्छा असेल, तो टाइम, एफर्ट, एनर्जी तुम्ही डिवोट करणार असाल तर तुम्ही पॉलिटिकल हे सोशल वर्क तुम्ही. एवढी क्लॅरिटी होती का? होती डेफिनेटली होती. मला जिल्हा परिषदेला उभा करायच्या वेळेस माझ्या वडिलांचा इनिशियली ते खूप सपोर्टिव्ह नव्हते, कारण मी तेव्हा 27 म्हणजे तुमच्या आजीच्या निधनानंतर तुम्ही ती निवडणूक? नाही, मी नाही, लोक पब्लिक डिसाइडेड. अच्छा. ते असे काय झालं, माझ्या आजींचं म्हणजे शी वॉज, त्या जिल्हा परिषद सदस्य होत्या, खूप चांगलं काम करत होत्या, पण शी हॅड अ हेल्थ इश्यू. मग ते सडनली 1 महिन्यामध्ये ते एकदम एस्केलेट झालं अँड शी अनफॉर्च्युनेटली पास्ड अवे. आणि 3 महिन्यानंतर इलेक्शन लागले आणि इलेक्शन लागल्यानंतर मला बोलवून घेतलं की, आणि माझं काय होतं, तर इंदापूरमध्ये माझा कनेक्ट नेहमी होता. मी सारखी आधी लहानपणापासून पण यायचे. माझ्यासाठी काय हे वेगळं नव्हतं. म्हणजे मला जसं शहरामध्ये तुम्ही बघता, काही ठिकाणी शहरामध्ये जे मुलं असतात त्यांना माहित नसतं की दूध हे त्यांना वाटतं चितळेच्या पिशवीतूनच येतं किंवा साखर. धारा काढल्यात का? नाही, काढल्या नाही, बघितल्यात, पण आमच्या इकडे हो. पण आम्हाला तो ग्राउंड एक्सपोजर नेहमी होता आणि माझं असेल, माझ्या भावाचं असेल. ते वन फाईन डे असं नव्हतं? नाही, आमच्या इकडे हेलिकॉप्टर लँडिंगचा कॉन्सेप्टच नाही. जे काय असेल ते राजकारणात यायचं हे आधीच ठरलं होतं? नाही, ठरलं नव्हतं. नाही, मी सांगते, मी 27 वर्षाची होते. सडनली बायपोल इलेक्शन लागलं. माझ्या वडिलांनी मला बोलवून घेतलं, कारण 2-3 दिवस ते त्यांचे दौरे चालू होते. मग अक्षरशः बावड्या भागात, इंदापूर ह्याच्यामधून 2-3 हजार युवक आले आणि ते म्हटले, भाऊंकडे आले, साहेबांकडे, आणि म्हटले आम्हाला एक युथ फेस हवाय, आम्हाला ताईंना तुम्ही उमेदवारी द्या. त्या म्हणले नाही, अजून त्या म्हणजे त्यांचा बिझनेसच्या ह्याच्यामध्ये आहेत, कशाला, आम्ही आहोत की राजकारण करायला, आपण बघू, दुसरं कुणाला तरी संधी देऊ, हे करू. तर ते म्हणले नाही. तर ते सगळे अडूनच बसले. माशे हे 2-3 दिवस बरेच त्यांचे एपिसोड झाले. मग मला बोलवून घेतलं. अच्छा. मग मला एकदम तो सडन शॉक होता की इमिजिएटली म्हणजे काय करायचं. मला ते म्हटले नाहीत की, मला म्हणले 2-3 दिवस विचार करा, कारण 4 दिवसांनी काहीतरी फॉर्म भरायची मुदत काहीतरी होती. मग आम्ही चर्चा केली काय कसं, आणि सगळ्या गोष्टी चेंज होणार होत्या. तेव्हा माझं लग्नही नव्हतं झालं. मग ते डिस्कस करून हे करून म्हटलं, शेवटी मला असं वाटत होतं की मी थोडं लेटर ऑन इन लाईफ जेव्हा थोडी अजून सेटल होईल तेव्हा मी येऊन मी ह्या सोशल वर्कमध्ये काम करेल. पण ती जेव्हा संधी असते तेव्हा गोष्टी लाईफमध्ये इट नेव्हर गोज ॲज पर द प्लॅन. तर ऑपॉर्च्युनिटी आली, 4 दिवसामध्ये तो निर्णय घेतला आणि त्या दिवसापासून आजचा दिवस खूप प्रेम, खूप आपुलकी आणि एक खूप वेगळं नातं इंदापूर तालुक्यातील जनतेवरून निर्माण झालंय.
डायनिंग टेबलवरती कधी अजित पवार यांच्याबद्दल चर्चा होतात? कारण तो ऑब्वियस आहे, कारण अजित पवारांचं आणि हर्षवर्धन पाटलाचं जे काही सख्य आहे ते बघितल्याने मी दोघांनी अनेक वेळेला हे प्रश्न विचारले. नाही, डायनिंग टेबल म्हणून नाही, पण आता इन जनरल राजकारण लागलं. माझ्या वडिलांनी मला बोलवून घेतलं, कारण 2-3 दिवस ते त्यांचे दौरे चालू होते. मग अक्षरशः बावड्या भागात, इंदापूर ह्याच्यामधून 2-3 हजार युवक आले आणि ते म्हटले, भाऊंकडे आले, साहेबांकडे, आणि म्हटले आम्हाला एक यूथ फेस हवाय, आम्हाला ताईंना तुम्ही उमेदवारी द्या. त्या म्हणले नाही, अजून त्या म्हणजे त्यांचा बिझनेसच्या ह्याच्यामध्ये आहेत, कशाला, आम्ही आहोत की राजकारण करायला, आपण बघू दुसरं कुणाला तरी संधी देऊ, हे करू. तर ते म्हणले नाही, तर ते सगळे अडूनच बसले. मग असे हे 2-3 दिवस बरेच त्यांचे एपिसोड झाले. मग मला बोलवून घेतलं. अच्छा. मग मला एकदम तो सडन शॉक होता की इमिजिएटली म्हणजे काय करायचं. मला ते म्हटले नाहीत, की मला म्हणले 2-3 दिवस विचार करा, कारण 4 दिवसांनी काहीतरी फॉर्म भरायची मुदत काहीतरी होती. मग आम्ही चर्चा केली काय कसं, आणि सगळ्या गोष्टी चेंज होणार होत्या. तेव्हा माझं लग्नही नव्हतं झालं. मग ते डिस्कस करून हे करून म्हटलं, शेवटी मला असं वाटत होतं की मी थोडं लेटर ऑन इन लाईफ जेव्हा थोडी अजून सेटल होईल तेव्हा मी येऊन मी ह्या सोशल वर्कमध्ये काम करेल. पण ती जेव्हा संधी असते तेव्हा गोष्टी लाईफमध्ये इट नेव्हर गोज ॲज पर द प्लॅन. तर ऑपॉर्च्युनिटी आली, 4 दिवसामध्ये तो निर्णय घेतला, आणि त्या दिवसापासून आजचा दिवस खूप प्रेम, खूप आपुलकी आणि एक खूप वेगळं नातं इंदापूर तालुक्यातील जनतेवरून निर्माण झालंय. डायनिंग टेबलवरती कधी अजित पवार यांच्याबद्दल चर्चा होतात? कारण तो ऑब्वियस आहे, कारण अजित पवारांचं आणि हर्षवर्धन पाटलाचं जे काही सख्य आहे ते बघितल्याने मी दोघांनी अनेक वेळेला हे प्रश्न विचारले. नाही, डायनिंग टेबल म्हणून नाही, पण आता इन जनरल राजकारण, पॉलिटिकल किंवा हाऊ डू यू सी अजित पवार ॲज अ ह्युमन, ॲज अ पॉलिटिशियन? आय थिंक ही इज अ व्हेरी हार्डवर्किंग मॅन. मी त्यांचं काम करण्याची पद्धत बघितली आहे. कुठली गोष्ट आली की ते डीपीडीसी पण केलं. डीपीडीसीच्या मी मेंबर नव्हते, पण मी जिल्हा परिषदेमध्ये असताना अजितदादा पालकमंत्री होते. तर मग त्या मीटिंग्सला वगैरे यायचे, किंवा आमचा निधी मंजुरीचा विषय त्यांच्यापर्यंत जायचा. त्यांनी मला काय फार निधी दिला नव्हता तेव्हा, कारण आम्ही विरोधात होतो. पण ठीक आहे, आणि ते मी दादांना बोलून दाखवलं. माझा जरा स्वभाव स्पष्ट आहे. फटकळ नाही, माझा स्पष्ट स्वभाव आहे. बरोबरला बरोबर, चुकीला चूक. पण मी त्यांना बोलून पण दाखवलं, का दादा असं करताय, मी तुमच्या मुलीसारखी आहे, मी काय मागते, मी काय माझ्या स्वतःसाठी मागते का? नाही देतो म्हणले, पण काय दिला नाही त्यांनी. हाऊ डू यू सी अजित पवार? आय थिंक ही इज अ हार्ड वर्किंग मॅन. पण त्यांचा प्रॉब्लेम असा होतो की ते जे लोक त्यांच्या आजूबाजूला असतात, किंवा जे त्यांचा फक्त आय थिंक बऱ्याप्रमाणे म्हणजे त्यांच्या पार्टीमधले जे कोणी असतील, तर ते फक्त त्यांचा जास्त विचार करतात. आणि हाच प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे शिंदे गट बाहेर पडला, आणि परत अजितदादा इकडे आले, आणि मग शिंदे गट आणि त्यांचं काय ठीक आहे, वॉट एव्हर पॉलिटिकली जे झालं ते झालं. पण ते जास्त त्यांच्या लोकांना हे करतात, कारण शेवटी किती म्हणलं तर जेव्हा तुम्ही एका पदावर असता तेव्हा समसमानतेने थोड्याशा गोष्टी झाल्या पाहिजेत. पण ते जी भाषा वापरतात ती तुमची पद्धती आहे बोलण्याची वगैरे, असं लोक म्हणतात. हे खरं आहे का? इंदापूर बारामती टप्प्यामध्ये असं इतक्या अग्रेसिव्हली बोलतात? नाही, आमची तशी संस्कृती नाहीये. कारण माझी आई बारामतीची आहे, आणि त्यांचं माहेर माझ्या हो, माझा आजोळ बारामती आहे. तिकडे त्यांचं तिकडचं आडनाव काय? झांबरे. अच्छा. पवार झांबरे संबंध कसे आहेत तिकडे? चांगले आहेत, एकदम चांगले आहेत. म्हणजे आता ते अजून चांगले घनिष्ठ झाले जेव्हापासून सिनियर पवारांबरोबर. येस, कारण माझे आजोबा आणि पवार साहेबांचे खूप चांगले संबंध होते. माझे आजोबा आय थिंक पवार साहेबांपेक्षा 2-3 वर्षांनी मोठे होते. माझे आजोबा म्हणजे माझे आईचे वडील, आणि तेव्हा त्यांचं अडतचं दुकान होतं. जेव्हा पवार साहेबांनी जस्ट राजकारणामध्ये सुरुवात केली होती, मग ते आणि माझे आजोबा त्यांच्या अडतच्या दुकानामध्ये त्या काळी भेटायचे, बोलायचे. त्यांचे खूप चांगले संबंध होते. ओके. तुमचं सुप्रिया सुळेंबरोबर काही कनेक्ट आहे? बोलणं चालणं होतं कधी? हो, खूप चांगलं. रेग्युलरली म्हणजे आमचं तसं पवार फॅमिलीचं, पवार कुटुंबांचं आणि पाटील कुटुंबियांचं आमचं तसं 6 दशकांपासूनचे संबंध आहेत. त्यात काही राजकीय कारण पण आहे, राजकीय कारणं होत राहतात. पण कसं झालंय ना की आता राजकारणाची पद्धत अशी झाली आहे की आमची फ्रेंडशिप खूप चांगली आहे. म्हणजे सुप्रिया ताईंबरोबर तर म्हणजे खूप चांगले पहिल्यापासून संबंध होते, तरी आम्ही इकडे होतो. आणि आता जर आता आम्ही पक्षामध्ये आल्यापासून तर मग ते अजून जास्त क्लोजनेस वाढलेले, कारण आम्ही एकत्रच काम करत आहोत. पण ती चर्चा होती की तुम्ही सुप्रियांसाठी खूप वेळेला काम केलं, पण तेव्हा दरवेळेला अजितदादांची अडचण व्हायची. हे खरं आहे का? म्हणजे हो, व्हायचीच ना. ते काहीतरी वेगळा शब्द द्यायचे आणि अजित पवार प्रत्यक्षात वेगळं करायचे. मग ते नेहमी व्हायचंच. आणि मी 2019च्या निवडणुकीमध्ये मी स्वतः बघितलं ते, त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी स्वतः होते. कारण मी जिल्हा परिषदेमध्ये तेव्हा
आम्ही त्यांचं लोकसभेला जेव्हा काम केलं तेव्हा अजितदादा आले, अजितदादांसमोर सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या. आणि जेव्हा निवडणूक झाली तेव्हा दादांनी लगेच त्यांचा स्टँड बदलला. अच्छा, हो. आणि मग मी नंतर शब्द पाळणार आहे वगैरे अजितदादा म्हणतात ते तसं घडलं नाही मी तुमच्यावर? तर तुम्ही माझं फेब्रुवारी मधलं स्टेटमेंट देवाभाऊंनीच घेतलं होतं. ते सगळीकडे त्यांनी बरंच तो विषय आलता बाहेर. कारण माझा स्वभाव स्पष्ट आहे, बरोबरला बरोबर, चुकलं चूक. त्यावेळी मी ते दादा म्हणजे बाकीच्या लोकांबाबतीतलं माहित नाही, पण इंदापूर बाबतीत तर दादा शब्दच पाळत नाहीत. ओके. आणि ज्या व्यक्तीसाठी ते हा शब्द पाळत नाहीत त्या व्यक्तींनीच अजितदादांना आज खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आणलेलं आहे. इंदापूरमध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो महायुतीमध्ये प्रचार करत होतो तेव्हा शेवटच्या दिवशी हे जे लोकप्रतिनिधी होते इंदापूर तालुक्याचे त्यांनी एवढी मोठी शिवीगाळ केली बूथच्या बाहेर. तर मग त्याच्यामुळे तो एवढं डॅमेजिंग झाला सगळा विषय. मग दादांनी तेव्हा लक्षात घ्यायला पाहिजे होतं की बाबा आपल्यासाठी कोणी काय कसं प्रामाणिक काम केले. पण दादांना एक खूप काय म्हणतात त्याला एक शील्ड असते आणि त्यांच्या लोकांना दादा ओव्हर प्रोटेक्ट करतात, पण ते लोक दादांना काय करतात काय माहिती. पण ओके, दिस क्वेश्चन इज नॉट अबाउट हर्षवर्धन पाटील, बट वेअर डू यू सी द आयडियोलॉजिकल फ्लिप फ्लॉप? आय मीन आत्ता तर असं आहे की आयडियोलॉजी महाराष्ट्रात काही राहिलेलीच नाही आहे. त्याची असंख्य उदाहरणं देता येतात. हे ॲज अ यंग पॉलिटिशियन म्हणून तुम्ही कसं बघता? आत्ता महाराष्ट्राला 2024ला आता महाराष्ट्राची जी विस्कटलेली घडी आहे, जो हा सगळा केऑस महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, ते फक्त आणि फक्त पवार साहेबच ही घडी बसवू शकतात. कसं काय? त्यांनीच तर 2019ला घडी विस्कटली. पवार साहेबांनी नाही केली. मी सांगतो ना, उदाहरण देतो. मी हे खूप वेळेला सांगतो आणि ते भाजपले पण म्हणतं की 2019ला मॅन्डेट कुणाला मिळालं होतं? शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला. ती घडी विस्कटवली शरद पवारांनी. आणि आता तुम्ही म्हणता ते असं, पण माझा तो प्रश्न एका व्यक्तीबद्दल नाहीये. नाही आता आपण तो व्यक्ती तेव्हा जो विषय घडला त्याच्यामध्ये जो मेन विषय होता तो बीजेपी शिवसेनाचा टसल होता. त्याच्यामध्ये तो टसल नसला असता तर मग हे MVA वगैरे फॉर्म तेव्हा झालंच नसतं. पण तो टसल असल्यामुळे ह्या बाकीच्या 1.5 दिवसाचा महाराष्ट्राच्या राजकारणात आता आयडियोलॉजी राहिली का? नाही, आता अजिबात नाही राहिली. आता विषयच नाही राहिला. मी तेच सांगते, शेवटी महाराष्ट्र हा पुरोगामी विचार शाहू फुले आंबेडकर ह्या सर्व म्हणजे विचारांनी चालणारा आणि घडलेला हा महाराष्ट्र आहे. आज महाराष्ट्रातली संस्कृती जपणं एक युवती म्हणून आज हे मला अत्यंत महत्त्वाचं वाटते. कारण ज्या पद्धतीने आज सगळ्या राजकीय गोष्टी होत आहेत, टीका टिप्पणी होतीये, जो एक पॉलिटिकल केऑस झालाय, ह्याला कुठेतरी आता थांबवणं गरजेचं आहे पुढच्या पिढीच्या घडण्याच्या दृष्टिकोनातून. पण मग तुमच्या वडिलांचं एक स्टेटमेंट महाराष्ट्रात खूप गाजलं की मला आता झोप लागते, मी भाजपमध्ये गेले. नाही, तो मिसकन्स्ट्रूड स्टेटमेंट होतं ते. तेव्हा ते काय म्हटले, तेव्हा त्यांच्या आधी ज्यांनी भाषण केलं होतं ते थोडंसं मला वाटते ED CBI आणि तो दादांच्या बाबतीतला जो तो एक काही विषय होता, तर ते म्हटले दादांना रात्री झोप लागत नसेल एवढा हे वगैरे. तर ते कोणी मीडियाने कव्हर नाही केलं. की मी भाजपमध्ये आलो आणि तसं नाही म्हटले ते. तसं नाही म्हटले ते. काय म्हटले की मी कधीच कुठली गोष्ट, मी जे काय असेल ते माझ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, मी कुणालाच म्हणजे हे करत नाही. मी माझ्या पुरतं खातोय पितोय आरामात झोपतोय, मला कुणाची भीती नाहीये. मला तेव्हाही भीती नव्हती आणि मला आत्ताही भीती नाही. पण मीडियाने काय केलं, पहिला पार्ट गाळला, लास्टचा पार्ट गाळला आणि मधलाच बरोबर तो शांत झोपेचा विषय त्यांनी हायलाईट केला. पण ते शेवटी ते सिस्टीम आहे आता मीडियाची. हाऊ डू यू सी बीजेपी इन महाराष्ट्र? एव्हरीवेअर आयडियोलॉजी. नाही, आता नाव इफ आय हॅव टू स्पीकर, मी पक्षाचं पण मी युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून काम केलं होतं. BJPचं आता कसं झालंय ना, आता मेनली महाराष्ट्रामध्ये तर प्रायमा फेसी आयडियोलॉजी किंवा जे डेव्हलपमेंटल वर्क्सपेक्षा जे फोडाफोडीचं राजकारण झालं त्याच्यामुळे हा पॉलिटिकल केऑस जास्त झालाय. आणि जो सेंटिमेंट असतो तो सामान्य जनतेच्या मनामध्ये, तो प्रॉब्लेम जास्त निर्माण झालाय. आणि आता हे जे 3 पार्टी सरकार झालं आणि ज्या पद्धतीने काम करत होते त्यामुळे हे वरच्या नेत्यांची मनं जुळली. शिंदे गट असेल, अजितदादा असतील, BJP असेल, पण खाली ग्राउंड लेवलला जी फाईट होती, जी सेना, ती तशीच होती. त्याच्यामुळे फक्त नेते एकत्र राहिले पण खाली ग्राउंड सगळं विस्कळीत झालं. पण मी जे म्हणालो की महाराष्ट्रात आता आयडियोलॉजी काही शिल्लक राहिलेली नाही, हे बरोबर आहे ना? आयडियोलॉजी आता म्हणजे कोणती काय एक डेफिनेटिव्ह रूट आता राहिलेलं नाहीये. नाही, ॲज अ यंग पॉलिटिशियन म्हणून आपण सुद्धा जेव्हा बघतो किंवा ॲज अ जर्नलिस्ट म्हणून मी पण बघतो,
तर मला नेहमी प्रश्न पडतो की आता कोण कुठे आणि कशा पद्धतीनं काय विचार, म्हणजे शाहू फुले आंबेडकर हे सुद्धा माझं वैयक्तिक मत असं की हे पॉलिटिकल अनाऊन्समेंट आहे. प्रत्यक्ष वर्तनामध्ये काही लोक निश्चितपणे तसं वागतात स्वतःच्या खाजगी जीवनामध्ये, पण ती बोलण्याचीच गोष्ट आहे. जशी इकडे हिंदुत्वादी गोष्ट आहे, ती पण बोलण्याचीच गोष्ट आहे, असं नाही म्हणून. नाही, कसं असतं, शेवटी आता मागच्या 5 वर्षामध्ये एवढे लोक एवढ्या गोष्टी बाहेर येऊन बोललेत ऑन पब्लिक प्लॅटफॉर्म. म्हणजे ते रिलिजन बाबतीत असेल, कास्ट इक्वेशन बाबतीत असेल, एक ज्या पद्धतीचं म्हणजे रायट्स घडवण्याचं एक वेगवेगळ्या बॉडीज फंक्शन करत होत्या. हे युवा मोर्चात असताना कधी जाणवलं का की वी आर ट्राईंग टू डिवाइड सोसायटी? मला ते कुठेतरी जाणवत होतं, पण काय झालंय ना की इव्हेंच्युअली कसं असतं, पॉलिटिक्स आहे किंवा हे पॉलिटिकल पार्टीज, लढाई ही नेहमी विचारांची झाली पाहिजे. आणि हे नेहमी असं होतं. मी माझ्या आजोबांच्या काळांपासून जेव्हा आम्हाला थोडंफार लक्षात कळत होतं, किंवा माझ्या वडिलांचं काँग्रेस पक्षामध्ये पण जो कार्यकाळ होता 14 पर्यंतचा, तेव्हा लढाई विचारांची होती. पण आता ती खूप पर्सनल झाली आहे. त्यामुळे कुणीही येतंय, पर्सनल अटॅक करते, कुठल्याही गोष्टी कुठल्याही लेवलला एस्केलेट होत चाललेल्या आहेत. आणि शेवटी आजचा जो यंग जनरेशन आहे 18, 19, 20, 22 वर्षाचा, तो हे जेव्हा ऐकतो तेव्हा तो त्याच पद्धतीने फंक्शन करायला लागतो. तर आमच्यासारखे लोक हू हॅव सीन दॅट साईड, आम्हाला माहिती की हे चुकतंय आणि ह्याला कुठेतरी सरळ करण्याची गरज आहे. पण तो जो यंग वोटर आहे, एकदम इमिजिएट फर्स्ट टाइम वोटर, त्याला वाटते की दिस इज हाऊ इट इज. त्यामुळे कुठेतरी सोसायटी आणि एक आयडिओलॉजिकल पाथ हे महाराष्ट्राला गरजेचं आहे. आणि आता कुठे जाईल महाराष्ट्र? इन द सेन्स एव्हरीवेअर, म्हणजे पॉलिटिक्स, सोसायटी, आत्ताचे महाराष्ट्राचे प्रश्न. नाही, आय थिंक कसं असतं, कुठलंही स्टेट तुम्ही घेतलं, त्या स्टेटचं लीडर कसे असतात, त्या लीडरच्या थिंकिंगवरती ते स्टेट फंक्शन करतात, असं माझं नेहमी ऑब्झर्वेशन राहिलं. आता महाराष्ट्रामध्ये एक स्टेबल लिडरशिपची गरज आहे, एक स्टेबल गव्हर्नमेंटची गरज आहे, ज्याच्याकडे एक सिस्टमॅटिक पद्धतीमध्ये कामं होतील. तर त्याच्यानुसार मग महाराष्ट्रातलं कल्चर चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल आणि कुठेतरी स्टेबलाइज होईल. त्याच्यामुळे आज तुम्ही जर बघितलं तर पवार साहेबांबाबतीत सहानुभूती निर्माण होण्याचं कारण, म्हणजे मी हे म्हणत नाहीये जस्ट बिकॉज आम्ही त्या पक्षामध्ये आता आहोत, पण मी हे म्हणते कारण कुठेतरी आता लोकांना आपण एक त्यांच्याकडून एक आत्मविश्वास वाटतो की नाही, आज शेतकऱ्यांचे प्रश्न जर कोणी मार्गी लावू शकतात तर ते पवार साहेब आहेत. आज सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न जर कोणी मार्गी लावू शकतात तर ते पवार साहेब आहेत. आज सगळ्यांचा मेळ घालून कोणी एक स्टेबल, आज वडीलधारी पोझिशनमध्ये पवार साहेब नेहमीच राहिलेले आहेत आणि आज ते एकटेच आहेत वडीलधारी पोझिशनमध्ये अख्ख्या पॉलिटिकल सिनारिओमध्ये. तर कुठेतरी ही घडी कोण बसू शकतं तर ते फक्त पवार साहेब आहेत. ठाकरेंच्या घरात कसं वातावरण आहे? एकदम छान, मस्त. अच्छा, तिथे तुमच्या ह्या चर्चा होत असतील, कारण त्यांचे रूट्स तर फार वेगळे आहेत आणि ते फार ॲग्रेसिव्ह रूट्स आहेत. नाही, चर्चा होतात डेफिनेटली. पॉलिटिक्स म्हणजे ते तिकडे जसं मी लहानपणापासून राजकारण चर्चा बघत आलेली, ऐकत आलेली, तसं तिथे तसंच पद्धतीने, पण त्यांचं थोडं वेगळं आहे आणि इकडचं आमचं. पण ते फार क्लिअर कंपार्टमेंट आहे असं म्हणतात. उद्धव ठाकरेंचं कंपार्टमेंट वेगळं आहे आता. तुमचं ह्या राज आणि उद्धव यांच्याकडे कधी होतं का फॅमिली फंक्शन? हो, आमचं भेटणं होतं रेग्युलर. हो, राजकाकांचं आमचं रेग्युलरली बोलणं होतं, काकींबरोबर, अमित असतील, उर्वशी असतील, म्हणजे आम्ही सगळे, ऐश्वर्या असतील, आमचे सगळे नवीन जनरेशन आमचं चांगले, सगळ्यांचे एकमेकांचे संबंध. आणि इकडे उद्धव आहेत, म्हणजे आदित्य, आम्ही पहिल्यापासून आमची ओळख चांगली आहे. कार्यक्रमात भेटतो. आता शेवटी कसं आहे, माझे हसबंड निहार आणि ते सगळे एकत्र वाढलेले आहेत. सगळ्यांचा जन्म मातोश्रीमध्ये. लव्ह मॅरेज? नो नाही, आम्ही म्हणजे फॅमिलीज ओळखत होत्या, पण लॉकडाऊनमध्ये जेव्हा आम्हाला सगळ्यांना थोडा रिकामा वेळ होता आणि माझं वय ऑलमोस्ट 30ला टच होणार, 29 होतं, तेव्हा मग ते सगळं एकत्र योग माझ्या आईंनी जुळवून आणला. ओके, असं आम्ही सगळे अजून करत होतो की हे नाही. फॅमिलीज आता म्हणजे आमचे माझे आजी सासरे बाळासाहेब ठाकरेंजींपासून आमचे संबंध तेव्हापासूनचे होते. वडिलांचे असतील, आजोबांचे, त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे असं काही नवीन नव्हतं कधी, असं नाही की माहितीच नव्हतं, पण लग्न हे आमचं 2021ला. ठीक आहे. हा शेवटचा प्रश्न, हा तुमच्यासाठी नाही आहे, पण तरी प्रेक्षकांना हा प्रश्न पडू शकतो की जेव्हा इतक्या तरुण मुली राजकारणामध्ये येतात तेव्हा त्यांना खूप छोट्या छोट्या गोष्टीचा विचारही करावा लागतो, सोबत फॅमिली प्लॅनिंगचा पण विचार करावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी बॅक ऑफ द माइंड असतात का? 100% असतात ना. हो. कारण कसं असतं, शेवटी
तोच एक आपल्या इंडियन सोसायटीमध्ये पुरुष आणि महिला तुम्ही बुद्धिमत्तेमध्ये तुम्ही कम्पेअर करू म्हणजे ते इक्वलच आहेत, फंक्शनॅलिटीमध्ये इक्वल आहेत. मी तर म्हणेल आता एनर्जी लेवल्समध्ये पण ते इक्वली त्याच एफर्ट एनर्जीमध्ये काम करतात. पण शेवटी जे तुमच्या ज्या कमिटमेंट्स असतात म्हणजे इन टर्म्स ऑफ महिलांसाठी किती, मुलींसाठी म्हटलं तर वन्स यू गेट मॅरिड तुमचं सासर तिकडे टाइम द्यावा लागतो, तुमचं राजकारण जर तिकडेच असेल सासूंची पण अपेक्षा वेगळ्या असतात ना, टाइम द्यावा लागतो, फंक्शन्स असतात, तिकडचे गोष्टींना कमिटमेंट द्यावी लागते आणि मग परत बाकीच्या सगळ्या गोष्टी. तर दोन्हीकडचं बॅलन्स करणं ही टास्क असते. विजावी पुरुषांना सकाळी उठतात, घरी काय त्यांना बघावं लागत नाही, डायरेक्ट उठतात, आवरतात आणि निघतात. पुरुषांना विचारा, पुरुष पण सांगतील वेगळं तुम्हाला की आम्हाला झोपायला नाही पण ऍटलीस्ट त्याच्याबरोबर म्हणजे जेवढी एफर्ट, आता मी जरी इथे असेल, आता मी ऑलमोस्ट 1.5 महिना झाला इथे आहे, मी दिवाळीला मुंबईला नाही जाऊ शकले, पण निहार म्हटले नाही आपण दरवर्षी दिवाळी मुंबईत साजरी करतो, ह्या वर्षी मी इथे येतो, तुम्ही तुमचा प्रचार डिस्टर्ब नका करू, मी इथे येतो, आपण एकत्रित सगळे दिवाळी स्पेंड करू. आणि परत म्हटले मी शेवटच्या जे सांगता सभा हे आहे त्याच्यासाठी मी येतो. आणि मला आज किती म्हटलं तरी मला तिकडे चेक करावं लागतं घरी सगळं ठीक आहे का, काय आहे काय नाही. ते एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी असते जी पुरुषांना इन जनरल पॉलिटिकल ह्याच्यामध्ये आय डोंट थिंक एवढ्या प्रमाणात. कधी एखादा बॅड एक्सपिरियन्स आला कशा बाबतीत? जेव्हा आपण सार्वजनिक जीवनामध्ये वागतो त्यावेळेला हा नको होतं यायला असं म्हणजे अगदीच नाही, कसं होतं बॅड एक्सपिरियन्स ॲज अ महिला तसा नाही. तसं इंदापूर तालुका एक कल्चर्ड आहे, सुसंस्कृत आहे. त्या बाबतीमध्ये ते माझ्या म्हणजे शंकरराव भाऊंनी जे संस्कृती इंदापूर तयार केली तसं इंदापूर तालुक्याची ओळख ती आहे. आणि तसे लोक खूप चांगले आहेत, प्रेमळ आहेत आणि एक असे ग्राउंडेड आहेत, क्रिमिनल माइंडेड नाही आहेत आमच्या इंदापूरचे लोक. पण इंदापूरच्या बाहेर कधी हा अनुभव आला नाही. तसं आपण एक आहे की थोडं प्रोटेक्टेड अपब्रिंगिंग राहिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. आणि आपण ॲज अ वुमेन किंवा महिला आपण थोडे कॉन्शियस असतोच, आपण आपल्याला माहित असतं कुठे काय कसं. पण आमचा कसं मुंबई पुणे इंदापूर हे तिन्ही बेल्ट तसे सुरक्षितच आहेत, त्यामुळे असा अनुभव नाही काय आला. आणि आय होप इट डझंट हॅपन एव्हर अगेन. बट आय फील की तसं हे बेल्ट सिक्युअर्ड आहेत आणि तो एक ॲडव्हान्टेज आहे की आपण एक सेफ सिक्युअर घरामध्ये जन्म झालाय, सेफ सिक्युअर घरामध्ये आपलं लग्न होऊन मी तिथे गेलेली आहे. पण आज बाकीच्या मुलींबाबतीत चिंता वाटते मला. ज्या इतकं मोठं अर्बनायझेशन महाराष्ट्रात होऊ घातलंय होतंय, तर महाराष्ट्रात समोरचे प्रश्न काय दिसतात? अगदी शॉर्टमध्ये 5-10 प्रश्न की खूप, कारण डेमोग्राफिक डिव्हिडंडबद्दल आपण खूप बोललो, पण आता त्याच्या पण आता बॅगेजेस येत चाललेले. आता करंटली म्हणजे आता माझं काम तर पूर्ण रुरल एरियामध्ये आहे. मेजर प्रॉब्लेम इज सुशिक्षित बेरोजगार यांची संख्या, अनएम्प्लॉयमेंट, एवढ्या अनमॅरिड युथ. आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये 2000 युवक आहेत 35 ते 40 वर्षाच्या वयोगटामध्ये, लग्न होत नाहीयेत, मुली लग्न करायला तयार नाहीत कारण मुलांना जॉब नाहीये. आणि मग दुसरं काय झालंय, ह्या सरकारने 28,000 दारूची दुकानं अख्ख्या महाराष्ट्रात काढलीत, त्यात इंदापूर तालुक्यामध्ये एवढीत. त्याच्यामुळे ही व्यसनाधीन खूप मोठ्या प्रमाणात पिढी होत चाललेली आहे. त्याच्यामुळे ते आई वडील त्रस्त झालेले आहेत. घरामध्ये तो फिजिकल अब्युजचा फॅक्टर पण खूप वाढला. आता ह्या पब्लिकमध्ये मीडियामध्ये हा विषय एवढा येत नाही, पण मला आम्ही करतो चर्चा त्याची, हे खूप गंभीर गोष्ट आहे. कालच मी सोलापूरच्या बाजारात न लग्न झालेल्या मुलांच्या गोष्टी खूप दाखवल्या. तिकडे ते मला वाटतं एक मोर्चा पण निघालेला त्या मोहोळच्या गृहस्थांनी काढला. हो, आता आमच्या इकडे काढणार आहेत ना आमच्या आमदारांच्या घरासमोर मोर्चा. ठीक आहे, पण हे प्रश्न महाराष्ट्रासमोरचे तुम्हाला दिसतात समोर नाही. हा तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण कसं असतं की ही यंग जनरेशनमध्ये एनर्जी खूप आहे, शिक्षण घेतलंय, शिक्षण पद्धती आज चांगल्या शिक्षण संस्था अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्या, तालुक्यामध्ये पण आहेत. शैक्षणिकदृष्ट्या ही पिढी चांगल्या पद्धतीने सक्षम झाली आहे, पण त्याच मोबदल्यात त्यांना त्या पद्धतीचा जॉब आता मिळणं, ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर महिला सुरक्षतेचा प्रश्न आज म्हणजे तालुक्यात काही प्रमाणात पण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गंभीर होत चाललाय. बदलापूर सारखी घटना आपण बघतोय, तर अशा ह्या रिपोर्टेड की अशा अनरिपोर्टेड केसेस तर खूप जास्त व्हायला लागल्यात. आणि दुसरा एक मेजर प्रॉब्लेम मला इन जनरल वाटतोय की कुठेतरी सोशल मीडिया स्ट्रीमलाइनिंग युके मध्ये कायदा आला ना, चीनने तर खूप त्याच्यावरती स्ट्रिंजंट ऍक्शन घेतलं. सो डू यू बिलीव्ह की ह्याच्यावरती काहीतरी करायला पाहिजे? कारण इतकं ओव्हर यूज अँड अब्यूज चाललंय ऑफ सोशल मीडिया की तुम्हाला जगणं डिफिकल्ट झालंय. माणसात माणूस राहिला नाही ह्या मोबाईल फोन आणि व्हॉट्सअप फेसबुक ह्याच्यामुळे. म्हणजे तो पूर्वीचा काळ होता. तुम्ही मला प्रश्न विचारला, आय मिस दोज डेज जेव्हा मी 3 तास एक तर मोबाईल नव्हताच माझ्याकडे तेव्हा, एकमेकांशी बोलायचं किंवा 3 तास एक फोकसनी मी एक पुस्तक वाचू शकायचे. आता काही नाही होत. आता सायकोलॉजिकली एक 20 मिनिटं अर्धा तास झालं की काय चाललंय
व्हॉट डिड आय मिस किंवा काय महत्त्वाचा कुणाचा मेसेज होता का, म्हणजे हे डिस्ट्रॅक्शन झाले. तो फोकस लेवल आपल्या आमच्या यंग जनरेशनमध्ये तर खूप कमी होत चाललेला आहे. आणि ते रील्समुळे ते स्वाईप आणि ते स्क्रोलिंग आणि ह्याच्यामुळे तर ते इवन मोर. थँक्यू सो मच. थँक्यू. बघा, मला असं वाटतं की हा प्रयत्न जो आमचा आहे की ही जी पिढी आहे राजकारणात येऊ घातलेली, ती साधारणपणे महाराष्ट्राच्या प्रश्नांचा कसा विचार करते, कारण यातले बरेच जण हे पुढे भविष्यात महाराष्ट्राचे डिसिजन मेकर असणार आहेत. त्याची ही सुरुवात आहे की त्यांच्या ह्या विचारात आणखी प्रगल्भता ओव्हर द पिरियड ऑफ टाईम कशी कशी येत जाईल, त्यातनंच महाराष्ट्र इव्हॉल्व्ह होत जाणार आहे. कॅमेरामन निकेतन मानेचं मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, इंदापूर.